राष्ट्रीय ओबीसी महासंघ हे निमतान हांगा जमिल्ले आसा. तुमकां सगळ्या रिपोर्टरांक हांगा वेलकम. आमच्यो गोंयभरच्यान 19 समाज आसा ओबीसी म्हणून. 19 समाजाचे सगळे रिप्रेझेंटेटिव्ह हांगा जमिल्ले आसा आनी आमचो डिमांड खूब आसा. तातूंत मेन आज एक डिमांड जो आमी दिला घेवन बसतले ते ओबीसी वेलफेअर मिनिस्ट्री ही आमकां जाय. आनी हेजे खातीर आमी खूब प्रयत्न करीत आसा पूण आमकां सरकार जावपाचे प्रयत्न जायना, मेळना पड म्हणून आमी मिटींग घेवची पडटा, आमकां एक प्रेस कॉन्फरन्स घेवची पडटा. हाजें ब्रीफ आमचो राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा गोवा अध्यक्ष आमचे मधु नायक आसा आनी बाकी हेर वांगडी आसा. मधु नायक तुमकां हाजेर ब्रीफ सांगतलो. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे आजचे पत्रकार परिषदेक माझ्या बरोबर हजर आसात सतरकर महासंघाचे अध्यक्ष बाब प्रशांत मायेडकर, मार्मागोवा तालुका खारवी समाजाचे अध्यक्ष बाब शेठ, प्रोफेसर शेठ, सुनील शेठ, त्यानंतर नाभिक समाजाचे गोय राज्य सेक्रेटरी बाब लाडू सुर्लकार, कन्व्हेनर ऑफ राष्ट्रीय ओबीसी महासंघ फॉर पेडणे तालुका बाब मुकुंद कायसुकार, आमचे सेक्रेटरी लीगल राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे बाब पराग वेळुस्कार रजक समाजाच्यान, त्यानंतर आमचे ॲडवायझर राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे माजी डेप्युटी डायरेक्टर रिटायर्ड फ्रॉम गव्हर्नमेंट ऑफिस बाब रमाकांत तळकर, त्यानंतर दुसरे ॲडवायझर आमचे खारवी समाजाच्यान रिटायर्ड असिस्टंट रजिस्ट्रार ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटीज बाब पांडुरंग सावंत, त्यानंतर आमचे दुसरे सेंट्रल कमिटीचे एक्झिक्युटिव्ह बाब दामोदर नाडर, त्यानंतर रजक समाजाच्यान दुसरे आमचे एक्झिक्युटिव्ह मेंबर रामदास सावे वेरेकर, त्यानंतर आमचे बरोबर आसा सुजय गोवेकार यूथ कमिटीचेर आसात ते पेडणे तालुक्याच्यान, त्यानंतर चंद्रास दाबोलकर जे आमचे सेक्रेटरी आसा पेडणे तालुका राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे, त्यानंतर आमचे कमिटी मेंबर बाब बॅनी आमचे बरोबर आसात. आज जो पत्रकार परिषद आसा ते ओबीसीची डिमांडाचेर आसा. ते पयले प्रथम जे ओबीसीचे लिडर जे नॅशनल लेवलाचेर जेणी बरी कामगिरी केल्या आणि प्रतिनिधीत्व तांकां मेळ्ळा, आनीक पयले प्रथम ओबीसीच्यान जे नॅशनल लिडर मान्यवर नरेंद्र भाई मोदी हे प्रायम मिनिस्टर म्हणून तेजो शपथविधी जाला म्हणून तेजे आमी अभिनंदन करतात. त्याच बरोबर अखिलेश यादव जेणे ओबीसीच्यान आसा, माजी मुख्यमंत्री आसात ते बिहारचे, तेणे 37 सीट थंय ओबीसीच्या तेजे पार्टीच्यान निवडून हाडले यूपीच्यान. त्यानंतर जयंत चौधरी जे माजी पंतप्रधान चौधरीची भुरग्यां ओबीसीच्यान आसात. त्यानंतर के स्टॅलिन हेणे बरी कामगिरी ओबीसीचे लोकां खातीर ते तामिळनाडू करता, तेणी खूब सीट ते निवडून हाडल्यात. त्यानंतर नितीश कुमार जेणे 12 सीट निवडून हाडल्यात बिहारान, ओबीसीच्यान आसा मुख्यमंत्री तेंचे. त्यानंतर रामनाथ ठाकूर माजी मुख्यमंत्री बिहारचे कर्पूरी ठाकूर हे सेंट्रल मिनिस्ट्रीन तेजो आस्पाव जाला एग्रीकल्चर मिनिस्ट्रीन, तेजे अभिनंदन करता. त्याच बरोबर ओबीसीच्यान तेजस्वी यादव हे फाटी ओबीसीच्यान खूबशे प्रतिनिधी पार्लमेंटान पावल्यात आनी आमचे विशय सगळ्या कडेन मांडून आमी सेंट्रल गव्हर्मेंटाकडे सुद्दां जे ओबीसीचे विशय डिमांड आसा जे सरकारान अजून करूं ना ते सेंट्रल गव्हर्मेंटा मार्फत गोंय सरकाराक सांगपाक सुद्दां आमी सोदतात. आजची जी प्रेस कॉन्फरन्स आसा ती आमी माननीय प्रायम मिनिस्टराक पत्र केलां, आतां ताका मेल केल्या. आमचे 22 जून 2021च्यान डिमांड्स पेंडींग आसा, तितूंत ही ओबीसी वेलफेअर मिनिस्ट्री आसा. प्रायम मिनिस्टराक लेटर केलां. त्याच बरोबर गोंयचे मुख्यमंत्री बाब प्रमोद सावंताक मेमोरंडम दिला तेज्या ऑफिसान. ओबीसींतल्यान बहुजनांतले माजी मुख्यमंत्री आनी आतांचे एग्रीकल्चर मिनिस्टर बाब रवी नाईक, सुभाष शिरोडकर WRD मिनिस्टर गोंयचे ओबीसीच्यान येतात, निळकंठ हळर्णकर खारवी समाजाच्यान ओबीसीच्यान येतात, ताकाय मेमोरंडम दिला. सुभाष फळदेसाय सोशल वेलफेअर मिनिस्टर जो आसा जेणे ओबीसीचे प्रश्न सगळे सुटावे करपा जाय, बाब श्रीपाद नाईक ताकाय आमी मेल केले. आतां रमेश तळवडकर सभापती ताकाय मेल केले आमी.
हो जो ओबीसी वेलफेअर मिनिस्ट्री आसा 7% लोकां खातीर जाता तितले बेगीन गोंय राज्याचे मुख्यमंत्र्यांनी अप्रूव्ह करची. त्यामुळे आमकां ओबीसीक एटलीस्ट 60% फंड्स येवपाक जाय. पूण नोटिफायड 27% आसा. म्हणून 27% तरी बजेटरी प्रोविजन हे ओबीसी खातीर ओबीसी वेलफेअर मिनिस्ट्रीच्यान जावचें. आनी वेगवेगळ्यो स्किम्स ज्यो ट्रायबल मिनिस्ट्रीक मेळटा आतां ते 19 स्किम्स मेळटा तेंच्या लोकां खातीर. ही ओबीसी वेलफेअर मिनिस्ट्री जावची जायसर आमकां त्यो ट्रायबलाच्यो ज्यो स्किमी मेळटा त्यो ओबीसीक एप्लिकेबल करच्यो. आनी जाता तितले बेगीन ही ओबीसी वेलफेअर मिनिस्ट्री सँक्शन करून आमकां वेगवेगळ्यो ज्यो स्किम्स ज्यो बजेटरी एलोकेशन करून 27% बजेट म्हणजे 26,000चे जवळ जवळ म्हाका दिसता 6,500 कोटी बजेट ओबीसीक येतले. आनी जशें एसटी रिजर्व वर्ड्सान जें एलोकेशन जाता फंड्साचें तशें ओबीसीचे पंच सरपंच कौन्सिलर जे आसा रिजर्वेशनान निवडून येल्ले आसा तेका हे फंड्स मेळटले. आनी मागता ओबीसी रिजर्व वॉर्डाच्यान जे पंच सरपंच कौन्सिलर्स आनी जिल्हा परिषद मेंबर्स निवडून येल्ले आसा तेणी फुडें सरोन हे ओबीसी मुवमेंटाक आमकां सपोर्ट करचो. आनी तेंचे जे गांवांनी तेंचे विलेजींनी मतदारसंघांनी हे ओबीसी लोकां खातीर तेणी काम करचें. ओबीसी स्पेशल तुम्ही ओबीसी वेलफेअर मिनिस्ट्री आतां मागता. ओबीसीचे काय स्किम्स आसा जे आनी कितें कितें आहा जे ओबीसी खातीर दिल्ले आसा ते खंय तरी फुलफील जायना अशें दिसता तुमकां. ते सेपरेट मिनिस्ट्री क्रिएट करची पडटा तेचे खातीर. मंडल कमिशन जेन्ना भारत सरकाराक सबमीट केलें 31 डिसेंबर 1980 ते कमिशन रिपोर्टान म्हणलां की सगळ्या राज्यांनी भारत सरकार आनी सगळ्या स्टेटींनी ओबीसी वेलफेअर मिनिस्ट्री करून ओबीसीची जी दुखणी आसा ओबीसीची कितें प्रॉब्लेम आसा ओबीसी लोक कशे जगतात ते शिक्षणान खंय फाटीं उरल्या हेल्थान ते खंय प्रॉब्लेम जाता ते स्टडी करून ओबीसी वेलफेअर मिनिस्ट्रीन सगळ्यो स्किम्स करच्यो पडटल्यो. आनी म्हाका सांगपाक आनंद दिसता देवेंद्र फडणवीस 7 ऑगस्ट 2022 महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून आमचे कन्व्हेन्शनाक दिल्लीक आशिल्ले. तेणी थंय अनावन्स केलें की आपूण जर नागपुराच्यान निवडून येता ओबीसी आपल्याक सपोर्ट करतात आनी ओबीसी लोकांक महाराष्ट्रा खातीर तेणी ओबीसी बहुजन वेलफेअर मिनिस्ट्री 22 सँक्शन केल्ली आसा. महाराष्ट्र सरकारान दिल्ली आसा. मंडल कमिशनान रिकमेंड केल्ली आसा. गोंयचे 60% पेक्षा चड लोक आसा तेंची परिस्थिती आयज पळोवपा सारकी ना. तांकां जॉब ना, तांकां बिझनेसाक लोन ना, कोण फाती विकता, कोण भाजी विकता, कोण नुस्तें पाटली घेवन विकता. सगळे वेगवेगळ्या परिस्थितीन हे लोक जगता. घरा कडेन तांकां तेंची घरां सारकी ना. हांव कॉंग्रेच्युलेट करता बाब रमेश चवडकाराक. ओबीसी खातीर पागी समाजाच्यान काणकोण इंडिव्हिज्युअल रमेश चवडकार फुडें सरलो. अशी ओबीसीची परिस्थिती आसा. म्हणून ओबीसी वेलफेअर मिनिस्ट्री राज्य सरकारान आनी हांव कॅबिनेट आयडे मागता जे 12 मंत्री कॅबिनेटान आसा तांकां निवडून हाडपा हे सगळे ओबीसीचो आस्पाव आसता. तेणी जाता तितले बेगीन मुख्यमंत्र्या कडेन उलोवणी करून आनी सगळे मतदारसंघाचे ओबीसीच्या लोकां कडेनूय मागता तुमी मुख्यमंत्र्या कडेन मागात. बाकीचे ओबीसी लोक जे आहा हे 40 मतदारसंघांनी तुमचे प्रतिनिधी कडेन मागात ओबीसी वेलफेअर मिनिस्ट्री बेगीन सँक्शन करपाक, असेंब्लीन क्वेश्चन काडपाक आनी ओबीसी एम्पावर करपाक खातीर तेणी फुडें येवचें म्हणून. प्रेझेंट गव्हर्मेंट तशेंच पास्ट गव्हर्मेंट गोंयचे फेल जाल्ले आसा ओबीसी वेलफेअर मिनिस्ट्री हाडपा खातीर गोंयांत अशें म्हणणें आहा तुमचें. भारताची पहिली लोकसत्ताक क्रांती ही भाऊसाहेब बांदोडकरांचें पुस्तक आसा. दयानंद बांदोडकर आनी गोव्यात बहुजनाचा उदय. गोंय स्वतंत्र जावन गोंयांत बहुजनाचो उदय जाला. जशें मंडल कमिशन सबमीट करून 31 डिसेंबर 1980 10 वर्सां त्या टायमाच्या काँग्रेस सरकारान ते एक्सेप्ट केली ना. म्हणून 7 ऑगस्ट 90 वेरियस ओबीसी मेंबर ऑफ पार्लमेंट लालू प्रसाद, नितीश हे सगळे जे लोक आशिल्ले रामविलास पासवान, मायावती यांनी डिमांड करून ती नॅशनल फ्रंट गव्हर्मेंटाक व्हीपी सिंगाक 2 रिकमेंडेशन एक्सेप्ट करपाक लायिल्ली. 7 ऑगस्ट 90 नंतर जी सरकारां भारत सरकारां जाली ती काँग्रेस आसूं ती बाकीची सरकारां आसूं तेणी ह्यो 38 मागण्यो मंडल कमिशनाची आमच्या हाडून मान्य करूं ना. तितूंत ओबीसी वेलफेअर मिनिस्ट्री आसा.
गोंय स्वतंत्र जावन जवळजवळ 60 वर्सां क्रॉस जाली, ओबीसीची जाय तसो उत्कर्श जावना. म्हणून आमकां ती ओबीसी वेलफेअर मिनिस्ट्री जाता तितली बेगीन प्रमोद सावंत एज टीम लिडर, स्टेटीचो मुख्यमंत्री म्हणून मागता, जाता तितले बेगीन ओबीसी वेलफेअर मिनिस्ट्री आमकां दिवची आनी ह्या बहुजनाचो ओबीसीचो उत्कर्श तेणें करचो.